हो, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संविधानावरचा तिसरा लेक्चर पाहणार आहोत. पहिलेचे जे 2 व्हिडिओ झालेले आहेत. पहिल्याचा नंबर 1 व्हिडिओ, नंबर 2 चा व्हिडिओ जो झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिलेचा 1 आणि नंबर 2 असे 2 व्हिडिओ तयार केलेत. त्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे? त्यामध्ये संविधानाची जी काही व्याख्या आहे, राज्यघटनेची व्याख्या, याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. बरोबर? पहिल्या नंबर 1 च्या व्हिडिओमध्ये. नंबर 2 मध्ये आपण काय पाहिलेलं आहे? संविधानाचे प्रकार. संविधानाचे संविधानाचे प्रकार. ठीक आहे. कोणते प्रकार आहेत? लिखित राज्यघटना, ठीक आहे. अलिखित राज्यघटना. लिखित राज्यघटना आणि अलिखित राज्यघटना. असे आपण एकूण 2 प्रकार पाहिलेले. यापैकी भारताची राज्यघटना कोणती आहे? भारत लिखित राज्यघटना आहे. अमेरिका कोणती राज्यघटना आहे? अमेरिका USA. USA ची राज्यघटना कोणती आहे? लिखित राज्यघटना आहे. जगातली पहिली लिखित राज्यघटना 1787 च्या दरम्यान जी काही राज्यघटना अस्तित्वामध्ये आलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आजपासून जवळपास 234 वर्षाच्या आसपास ही राज्यघटना जगामध्ये पहिल्यांदा लिखित राज्यघटना आलेली आहे. आणि अलिखित राज्यघटना आपण पाहिली, रिमाइंड करून देते तुम्हाला फक्त. अलिखित राज्यघटना जगातली कोणती कोणती आहे? न्यूझीलंड, ठीक आहे. न्यूझीलंड जे आहे, न्यूझीलंडची राज्यघटना आहे. याबरोबर UK ची आहे, युनायटेड किंगडम. नंबर 3 कोण आहे? इस्राईल, ठीक आहे. इस्राईल जे देश आहे, त्या इस्रायल देशाची एक राज्यघटना. अशा आपल्या राज्यघटना कशा दिसतात? अलिखित राज्यघटना, ज्या परंपरेमधून निर्माण झालेल्या राज्यघटना आहेत, त्या राज्यघटना आपल्या या ठिकाणी दिसतात. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, आता जे काही पहिलं प्रकार बघितले, लिखित, अलिखित, त्याला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आज आपण संविधानाचे प्रकारच पाहणार आहोत. संविधानाचं प्रकारच पाहणार आहोत. पण काय याच्यामध्ये फरक बघायचं. पहिलंच वाक्य काय आहे? स्वरूपानुसार राज्यघटनेचे प्रकार, संविधानाचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा या ठिकाणी. हे जे राज्यघटनेचे प्रकार स्वरूपानुसार किंवा राज्यघटनेचे प्रमुख प्रकार जे बघत आहोत आपण, हे कुठल्या पुस्तकात दिले लक्षात ठेवा. मार्केटमध्ये जेवढी पुस्तकं आहेत ना अवेलेबल, त्या कुठल्या पुस्तकात बघा तुम्हाला हे पाहायला मिळत नाही. ना लक्ष्मीकांत मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ना दुसरं कुठलं रंजन कोळमे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे खूप महत्वाचं लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेले आहेत आणि इथून पुढे प्रश्न याच्यावर बनू शकतात, येत नाहीत असं नाही. खूप महत्वाचं आहे समजून घेण्यासाठी भाग. आता आपण बघणार आहोत की स्वरूपानुसार प्रकार कसे असतात. स्वरूपानुसार म्हणजे काय? बघा, पहिलाच पॉईंट दिसतोय आपला, संघात्मक प्रकार म्हणजे फेडरल. ओके, फेडरल कॉन्स्टिट्यूशन होते याचा अर्थ. फेडरल कॉन्स्टिट्यूशन. कोणती कॉन्स्टिट्यूशन? फेडरल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संघात्मक संविधान. आणि इकडे दिसतंय बघा, लक्षात ठेवा या साईडला. इथं जे याला म्हणायचं युनिटरी कॉन्स्टिट्यूशन. युनिटरी कॉन्स्टिट्यूशन. युनिटरी म्हणले की एकात्मक. ठीक आहे. आता काय दोन्ही सांगतो समजून तुम्हाला नेमकं काय आहे. बघा, आता भारताची राज्यघटना फेडरल आहे की नाही, संघराज्यात्मक आहे की नाही, याच्यावर खूप काही गोष्टी झालेल्या आहेत, लक्षात ठेवा. कोणी म्हणते भारताचं संघराज्य हे अर्ध संघराज्य आहे. ठीक आहे. संघराज्य मी पुढल्या लेक्चरमध्ये सांगतो तुम्हाला. पुढलं जे काही लेक्चर असेल त्या लेक्चरमध्ये तुम्हाला संघराज्य सांगतो. संघराज्य काय असते ते. आता थोडक्यात संबंध आलाय तर सांगतोय तुम्हाला. कोणी म्हणते भारताचं संघराज्य अर्ध संघराज्य आहे, कोणी म्हणते सहकारी संघराज्य आहे. ठीक आहे. कोणी म्हणते बाबा स्पर्धात्मक संघराज्य आहे. ठीक आहे. कोणी म्हणते एकात्मतेकडे झुकलेले संघराज्य आहे. तर असे काही त्याला नावं जे आहेत तर ते ठेवलेले आहेत या ठिकाणी. भारताची राज्यघटना सुप्रीम कोर्टनं वेळोवेळी सांगितले, भारताचं संघराज्य जे आहे ते संघराज्य आहे. हे सर्वोच्च न्यायालयाने एस आर बोमई, लक्षात ठेवा, बोमई हे 1994 मध्ये खूप गाजलेला खटला झाला आहे. तुम्हाला मी पुढे सांगतो. खूप सारे केस लॉज बघणार आहोत मित्रांनो, लक्षात ठेवा. खूप सारे केस लॉज. ठीक आहे. आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये जेवढे कोर्टाने निकाल दिलेले 25 ते 30 केस लॉ जे आहेत ना, ते माइंड ब्लोईंग मानले जातात, सर्वोत्तम मानले जातात. ते सगळे केस लॉ तुम्हाला शेअर करणार आहे. एस आर बोमईचा असेल, मिनोरा मिलचा असेल, केशवंत भारतीचा असेल, गोलकनाचा खटला असेल, गोपालनचा खटला असेल, मेनका गांधीचा खटला असेल, बेला बॅनर्डचा खटला असेल, ठीक आहे, LIC ऑफ इंडियाचा खटला असेल. हे सगळे खटले तुम्हाला मी शेअर करणार या ठिकाणी. खूप डिटेलमध्ये सांगणार आहे की खटल्यामध्ये नेमकं आपल्या राज्यघटनेमध्ये कशा कशा पद्धतीने त्याची व्याख्या झाल्या, कशा कशा राज्यघटनेची जे काय आहे ते अर्थ लावण्यात आला ते सांगणार आहे तुम्हाला. बघा, आता संघात्मक संविधान जे आहे भारताचं सर्वोच्च न्यायालय जे आहे, त्या सर्वोच्च न्यायालयानं 1994 मध्ये एस आर बोमई या खटल्यामध्ये भारत हे संघराज्य आहे हे सांगितलेलं आहे. कधी सांगितलंय? 1994 मध्ये. कोणत्या खटल्यात सांगितलं? एस आर बोमई. एस आर बोमई कोण आहेत? हे त्या काळातले कर्नाटक जे राज्य आहे, त्या कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते. विद्यार्थी लक्षात ठेवा,
म्हणजे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते सार्वभौम. आता मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात का गेले? अशी काय वेळ आली हे तर मी तुम्हाला या लेक्चरमध्ये काय सांगणार नाही. पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला या लेक्चरमध्ये, की आपलं भारताचं संघराज्य आहे. ठीक आहे. भारताची राज्यघटना ही संघराज्य आहे. हे सुप्रीम कोर्टनं या खटल्यामध्ये जे आहे ते कन्फर्म केलेलं आहे, की या खटल्यामध्ये कोर्टाने तसा ऑर्डर दिला, आदेश दिला, निकाल दिलेला आहे. तर आपलं संविधान हे संघात्मक आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेलं आहे. राज्यघटना तर संघात्मक आहेच आहे, पण सर्वोच्च न्यायालय सांगणं म्हणजे अजून ते स्पष्ट झालं त्या ठिकाणी. ठीक आहे. पण हे सत्य आहे, की आपल्या राज्यघटनेमध्ये संघात्मक जरी काही गोष्टी असतील, तर आपल्याच राज्यघटनेमध्ये एकात्मिक गोष्टी पण आपल्या राज्यघटनेमध्ये पाहावयास मिळतात. हे ध्यानात ठेवा. आता राज्यघटनेचे वैशिष्ट्य जे आहे, त्या वैशिष्ट्यामध्ये मी तुम्हाला अजून स्पष्ट करून सांगतो, की आपल्या राज्यघटनेत कोणते-कोणते वैशिष्ट्य आहेत संघ एकात्मकचे, ते सांगण्याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी तुम्हाला करतो. ठीक आहे. तर आता आपण एवढं बघू, संघात्मक संविधान आणि एकात्मक संविधानामध्ये काय फरक आहे नेमका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी स्क्रीनवर आपल्या, केंद्र सरकार संघात्मक मध्ये मजबूत असते. आता बघा, आता केंद्र सरकार जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार. आता बघा केंद्र सरकार जे आहे ते केंद्र सरकार आपल्याला माहिती आहे, बरोबर मोदी सरकार आहे आपल्या देशामध्ये. ठीक आहे. हे केंद्र सरकार आहे आपलं, बरोबर आहे. केंद्र सरकार जनताच निवडत असते. ठीक आहे. खासदार जे असतो आपण खासदार निवडतो आणि खासदाराच्या माध्यमातून देशाचा प्रधानमंत्री निवडला जातो. ठीक आहे. म्हणजे प्रधानमंत्री कसे निवडले जातात देशाचे पीएम, तर पीएम हे अप्रत्यक्ष निवडले जातात. डायरेक्ट जनता पीएम पदासाठी वोट नाही करत. आपण वोटिंग करतो खासदारासाठी. खासदार वोट करतात आपल्या प्रधानमंत्र्यासाठी. म्हणजे खासदार लोक काय करतात, आपल्यापैकी एका नेत्याला प्रधानमंत्री म्हणून अपॉइंट करत असतात. ठीक आहे. तर प्रधानमंत्री आपल्याकडे अप्रत्यक्षच निवडले जातात. हे लक्षात ठेवा बरं, फार महत्वाची गोष्ट आहे. तर केंद्र सरकार जे आहे ना, ते केंद्र सरकार इथं मजबूत असते. आणि इकडे बघा एकात्मक मध्येच लगे बघा एकात्मक नावातच एकात्मक आलेला आहे. इथं कसं असते, केंद्र सरकार शक्तिशाली असते. आता मजबूत म्हणजे जरा स्ट्रॉंग आहे, शक्तिशाली म्हणजे पॉवरफुल आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. स्ट्रॉंग इकडे शब्द येतो, इकडे पॉवरफुल येतो. आता बघा एकात्मक म्हणजे काय, आता इथे एकात्मकचं लगेच मी बाजूला देतो. एकात्मक म्हणजे कसं बघा, एकच सरकार, केंद्र सरकार आहे, संपलं. केंद्र सरकारच पूर्ण देशावर काम बघत आहे. राज्य सरकार अस्तित्वात नसतेच. आणि राज्य सरकार जर असेलच या ठिकाणी मित्रांनो, अस्तित्वात असेलच राज्य सरकार, पूर्णपणे त्या कशावर डिपेंड राहतं, हे ते राज्य सरकार पूर्णपणे केंद्रावर डिपेंड राहतं. म्हणजे केंद्र जे काही देईल तेच राज्य सरकारने स्वीकारावं लागतं. ठीक आहे. केंद्राच्या योजना म्हणजेच राज्याच्या योजना असतात. केंद्र जे काही करातला वाटा देईल ते ऍक्सेप्ट करावं लागतं. म्हणजे केंद्र जे काही करल त्याला फक्त इम्प्लिमेंटेशन करण्याचंच काम राज्य सरकार करते. आपल्या राज्य सरकारसारखं राज्य सरकार या ठिकाणी अवेलेबल नसते. पहिला मुद्दा तर इथं लक्षात ठेवा, राज्य सरकार अस्तित्वात नसते. ज्या ठिकाणी एकात्मक संविधान आहे, उदाहरण घ्या युके मध्ये घ्या, ठीक आहे, फ्रान्स मध्ये घ्या, इथे एकात्मक सरकार लक्षात ठेवा या ठिकाणी. ठीक आहे. इथं सत्तेचे विभाजन झाले नसते. सत्तेचे विभाजन झालं नसतं म्हणजे झाले नसते म्हणजे इथं सत्तेचे विभाजन झालेलं असते बघा, एक लक्षात ठेवा. आता सत्तेचे विभाजन होणं म्हणजे काय पहिल्यांदा सांगतो ऐका, मग तुम्हाला इकडे मुद्दा कळून जाईल. सत्तेचे विभाजन होणं म्हणजे बघितलं तुम्ही राज्यघटनेचं आपल्या जर 246 आणि आर्टिकल 248 वाचलात विद्यार्थी मित्रांनो, आपल्या राज्यघटनेचं, भारताच्या संविधानाचं आर्टिकल 246 आणि आपल्या संविधानाचं आर्टिकल 248, हे जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला या ठिकाणी सत्तेचे विभाजन झालेलं दिसेल. लक्षात ठेवा. म्हणजे कसं, सूच्या दिल्यात बघा, संघ सूची, यालाच केंद्र सूची म्हणतात. नंबर 1 झाली आहे, नंबर 1. नंबर 2 ला आहे राज्य सूची. नंबर 1 ला काय आहे, नंबर 2 ला राज्य सूची. नंबर 3 ला काय आहे, समवर्ती सूची. बघा आता संघ सूची काय, तर संघ सूचीमध्ये जवळपास 100 विषय आहेत. 100. आणि या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कुणाला आहे, तर ध्यानात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, संघ सूचीवर कायदा करण्याचा जो अधिकार असतो, संघ सूचीवर कायदा करण्याचा अधिकार, बघा इथे लिहितोय मी पुन्हा एकदा, संघ सूची, केंद्र सूची, या 100 विषयावर कायदा करण्याचा अधिकार फक्त केंद्राचा आहे. याच्यावर केंद्रच कायदा करू शकते, राज्य कायदा करू शकत नाही. उदाहरणार्थ कोणते विषय, रेल्वे आहे, संरक्षण आहे, संरक्षण, पोस्ट ऑफिस आहे, इंडिया पोस्ट, बरोबर. त्याच्यानंतर विदेश धोरण जे आहे, विदेश धोरण, ठीक आहे, फॉरेन पॉलिसी, ते विदेश धोरण आहे. या बाबतीमध्ये कायदा करण्याचा अधिकार म्हणजे कोणतं कोणतं, रेल्वे, दुसरं संरक्षण भारताचं, तिसरं पोस्ट ऑफिस, ठीक आहे, पोस्ट ऑफिस, बरोबर आहे. त्याच्यानंतर विदेश धोरण, यावर कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो कुणाला आहे, केंद्र सरकारला आहे. संघ सूचीमध्ये येतात. उदाहरणामध्ये टॅक्सच्या बाबतीत बघायचं म्हणलं तर इन्कम टॅक्स, ठीक आहे, इन्कम टॅक्स राज्य सरकारला लावण्याचा अधिकार आहे. तसं बघितलं तर राज्य सूचीमध्ये पण शेतीवर लावू शकतात. म्हणजे राज्य सरकार फक्त कृषीवर इन्कम टॅक्स लावू शकते. आतापर्यंत कोणत्या सरकार लावलं नाही, पण लावू शकते. आणि मग कृषी सोडून इतर कुठल्याही गोष्टीवर
इन्कम टॅक्स लावण्याचा जो अधिकार आहे तो कुणाला आहे? जर विषय क्रमांक 82 बघितलात तुम्ही, 100 म्हणलं मी तुम्हाला, यापैकी विषय क्रमांक जर 82 बघितला तर या विषय क्रमांक 82 मध्ये इन्कम टॅक्सचा जे काय आहे, इन्कम टॅक्स दिलेला आहे. इन्कम टॅक्स लावण्याचा अधिकार, आकारण्याचा अधिकार, वसुलण्याचा अधिकार कुणाला आहे? केंद्र सरकारला आहे. तर हे संघसूचीतले विषय झाले. असंच एक राहते राज्यसूची. संघसूची नंतर असते राज्यसूची. राज्यसूची. आता बघा, राज्यसूची जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ते राज्यसूची काय आहे? तर राज्यसूची म्हणजे ज्या ठिकाणी राज्य सरकार कशावर कायदा करू शकते, राज्य सरकार कायदा कशावर करू शकते, त्याला म्हणतात राज्यसूची. आता राज्यसूचीमध्ये आजच्या टायमाला 61 विषय आहेत, 61 विषय. ठीक आहे. एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर उदाहरण घेऊन बघा, पोलीस. ठीक आहे. आता पोलीस हा विषय राज्याचा आहे, म्हणजे याच्यावर कायदा राज्य सरकार करू शकतं. दुसरा विषय घेऊन बघा, सहकार. सहकारावर कायदा करण्याचा अधिकार कुणाला आहे? राज्य सरकारला आहे. पोलीस असेल, सरकार असेल, त्याच्यानंतर पथदिवे, पथदिवे. ठीक आहे. यावर कायदा करण्याचा अधिकार कुणाला आहे? राज्य सरकारला आहे. ठीक आहे. राज्य सरकार कायदा करू शकतो. कराच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर राज्य राज्य उत्पादन शुल्क. ठीक आहे. दारूवर लावला जातो. राज्य उत्पादन शुल्क हे कर आहे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स, कृषीवरला इन्कम टॅक्स जो आहे, कृषीच्या बाबतीतला इन्कम टॅक्स 46 विषय क्रमांक, राज्यसूचीच्या विषय क्रमांक 46 मध्ये येतो. कृषीवरला इन्कम टॅक्स, याच्यावर टॅक्स लावण्याचा अधिकार फक्त राज्य सरकारला आहे. केंद्र सरकार टॅक्स लावू शकत नाही. तर राज्यसूचीच्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार सामान्य स्थितीमध्ये राज्य सरकारला असते, पण विशेष स्थिती जी राहते, आणीबाणी वगैरे, समजा राज्यघटना आपल्या देशामध्ये समजा 352 नुसार जर आणीबाण लागू झाली, आर्टिकल 352 नुसार, तर मात्र या ठिकाणी राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार सुद्धा केंद्र सरकारला प्राप्त होते. आणि केंद्र सरकारनं राज्याच्या विषयावर कायदा करणं म्हणजे केंद्र सरकार एकात्मक होणं, त्या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणून तो म्हणतात आपल्या संघराज्याला पूर्ण संघराज्य का म्हणत नाहीत, कारण का आणीबाणीच्या काळामध्ये आपला देश पूर्ण एक बनतो. या ठिकाणी फक्त केंद्र सरकारच काम बघते, राज्य सरकार काम बघत नसते, लक्षात ठेवा. त्यामुळं राज्यसूचीवर सामान्यपणे कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. आणि तिसरा प्रकार येतोय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी, ते म्हणजे समवर्ती सूची. समवर्ती सूची. आता समवर्ती म्हणजे नावातच समवर्ती आले. समवर्ती म्हणजे केंद्र आणि राज्य या दोघाला समान असते. ठीक आहे. राज्य कायदा करू शकते, केंद्र कायदा करू शकते. आणि आता दोघांना कायदा केला, समजा उदाहरण घ्या, एकाच विषयावर दोघांना कायदा केला, समजा विवाह घ्या, विवाह विवाह कायदा जे आहे ते समोर सूचीमध्ये येतं. ठीक आहे. विवाह समोर सूचीमध्ये येते. याबरोबर घटस्फोट जे आहे, घटस्फोट हा समोर सूचीचा विषय आहे. घटस्फोट असेल, कुटुंब कल्याण जे आहे, कुटुंब नियोजन, कुटुंब नियोजन जे आहे हे कशामध्ये येतं? हे सुद्धा समोर सूचीमध्ये येतं. तर समजा उदाहरण घ्या, विवाहाच्या बाबतीमध्ये केंद्राने कायदा केला आणि राज्याने कायदा केला. तर या दोन्ही कायद्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन निर्माण झालं. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे विरोधाभास जर निर्माण झाला, केंद्राचा कायदा एक म्हणतोय, राज्याचा कायदा एक म्हणतोय, तर अशा टायमाला केंद्राचा कायदा श्रेष्ठ मानला. आणि दोन्ही कायदे जर एकमेकाला सुसंगत असतील तर काय अडचण आहे, दोन्ही कायदे इम्प्लिमेंट राहू शकतात एका टायमाला, ऍट द वन टाइम दोन्ही कायदे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट राहू शकतात. म्हणजे राज्यामध्ये राज्याचा कायदा चालेल, पूर्ण देशामध्ये केंद्राचा कायदा चालेल, एकमेकाला जर सुसंगत असतील. कॉन्ट्राडिक्शन निर्माण झालं तर अशा स्थितीमध्येच त्या ठिकाणी समोर सूचीवरल्या कायद्याच्या बाबतीमध्ये, कायदा केल्या बाबतीत केंद्राचा कायदा हा श्रेष्ठ कायदा मानला जातो. म्हणून समोर सूचीमध्ये आजच्या टायमाला जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर जवळपास 52 विषय जे आहेत, 52 विषय, पहिले 47 होते, त्यानंतर राज्यसूचीतले 5 विषय काढून समोर सूचीमध्ये टाकण्यात आले. राज्यसूचीमध्ये पहिले 66 विषय होते, त्याच्यातले 5 मायनस झाले, म्हणून आता 61 आहे सध्या. आणि याच्यावर 47 होते, 47 मध्ये 5 टाकले म्हणजे इथं 52 झाले. समोर सूचीमध्ये 52 विषय आहेत. तर या 52 विषयावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्याला आहे. आणि शेवटचा एक प्रकार असतो ते म्हणजे शेष अधिकार. शेष अधिकार. ठीक आहे. आता बघा, शेष अधिकार जे आहे ना, शेष अधिकारावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला. शेष अधिकारावर कायदा म्हणून तर केंद्र आपण मजबूत म्हणतो ना, केंद्र सरकार मजबूत काय आपलं, कारण का अमेरिकेसारख्या देशामध्ये, युएसए जर बघितलात तुम्ही, युएसए मध्ये जो काही युएसए मध्ये जे काय आहे ते शेष अधिकार राज्याकडे असतात. शेष अधिकार राज्याकडे असतात. राज्यसूचीवर केंद्राला कायदा करण्याचा अधिकार कधीच मिळत नाही. केंद्राने फक्त केंद्राच्या विषयावरच कायदा करावा, राज्यसूचीवर हात लावू शकणार, शेष अधिकार हात लावू शकणार. त्यामुळं अमेरिकेचं जे क्लासिकल उदाहरण आहे, क्लासिकल कशाचं उदाहरण, क्लासिकल अमेरिकेचं संघराज्य उदाहरण क्लासिकल आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं केंद्र सूची, राज्यसूची, समोर सूची आणि शेष अधिकार केंद्राकडे, केंद्र जरा मजबूत ठरते या ठिकाणी आपलं. म्हणून अशा प्रकारे शक्तीचं, सत्तेचं विभाजन जे आहे ते इथं झालेलं असतं, इथं सत्तेचे विभाजन झालेलं नसतं. असं काही नसते या ठिकाणी. एकच सूची असते, केंद्र सूची. आणि त्या केंद्र सूचीवर कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार ऑटोमॅटिकली केंद्र सरकारला प्राप्त होतो. राज्याला काय असं काही कायदा करण्याचा अधिकार वगैरे मिळत नसतात. पहिली गोष्ट तर राज्य सरकार अस्तित्वात नसतेच, असेलच तर या ठिकाणी एक घटक म्हणून काम करत असतात. ते पूर्णपणे दुसऱ्यावर केंद्रावर अवलंबून या ठिकाणी राज्य असतात. इथं बघा,
केंद्र सरकारवर राज्य सरकारचे अस्तित्व असते म्हटले या ठिकाणी असते. आता बघा भारत कसा आहे, भारतामध्ये केंद्र सरकार बी आहे, भारतामध्ये राज्य सरकार आहे. आपल्या राज्य सरकारला आपला आपला कायदा बनवण्याचा अधिकार आहे. आपली आपली विधानसभा आहे, आपलं आपलं प्रशासन आहे, आपल्या आपल्या सेवा ठरवू शकतं आपलं राज्य सरकार. डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, पीएसआय हे आपल्या आपल्या सेवा ठरवू शकतं. केंद्र सरकार आपल्या आपल्या आय-ए-एस, आय-पी-एस सेवा ठरवू शकतं. दोघां सत्तेचं जे आहे ते बंटवारा किंवा विभाजन झालं आपल्या ठिकाणी. दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो, असं या ठिकाणी सांगायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर बघा पुढली स्लाइड. बघा आता पुढल्या स्लाइड मध्ये काय म्हटलंय, केंद्र सरकार स्वतंत्र व मजबूत असते. स्वतंत्र म्हणजे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये केंद्र सरकार स्वतंत्र आहे. त्याला आपला आपला कायदा करायचा अधिकार आहे. केंद्राचा कायदा संपूर्ण भारतभर लागू होत असतो या ठिकाणी. तर राज्य सरकार आपल्या आपल्या क्षेत्रात मजबूत असतं. म्हणजे राज्य सरकारचा कायदा जो आहे, आता महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचे सध्या सरकार आहे महाआघाडी सरकार. या सरकारने केला कायदा पूर्ण महाराष्ट्रभर लागू होतो आपल्याला. पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो कायदा लागू राहतो. महाराष्ट्राचा कायदा थोडी ना तेलंगणा राज्यामध्ये लागू होईल. ठीक आहे. तेलंगणा राज्यात कशाला लागू होईल, तर तेलंगणा राज्यात तेलंगणाचं सरकार आहे, त्या ठिकाणी कायदा लागू होतो. म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकार आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये मजबूत राहते आणि स्वतंत्र राहते. राज्य सरकार आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये मजबूत राहते आणि स्वतंत्र राहते. सत्तेचं विभाजन आताच बघितलं तुम्ही, ते सत्ता कशी विभाजून दिली. त्यांच्या हातामध्ये 61 विषय आहेत, त्याच्यावरती कायदा करू शकतात, टॅक्स लावू शकतात, आपला आपला टॅक्स वसूल करतील, केंद्र सरकार आपला आपला टॅक्स वसूल करेल. ठीक आहे. अशा दोघांचं जे काही सत्तेचे विभाजन आहे ते दिले. म्हणजे आपलं राज्य सरकार जे आहे ना, ते आपलं राज्य सरकार केंद्रावर डिपेंड नाहीये. केंद्रावर काही अंश डिपेंड आहे, पूर्णपणे. अमेरिकेत तर बिलकुलच नाही. भारताचं काही प्रमाणामध्ये राज्य सरकार केंद्रावर डिपेंड राहते. हे पुढे तुम्हाला जसं लेक्चर जात जाईल पुढे तुम्हाला मी सांगत चालेल या ठिकाणी. याबरोबर इथं राज्य सरकार अस्तित्वातच नसते. सरकार एकात्म आहे ना, एकात्मक सरकार म्हणजे केंद्रातून सगळं काय चालत असते. केंद्र एकच सरकार राहते, ते संपूर्ण देशाला. छोटे देश म्हणल्यावर, युके सारखे देश म्हणल्यावर या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारची तेवढी गरज बी पडणार नाही. लोकसंख्या कमी, क्षेत्रफळ कमी, एकच सरकार या ठिकाणी सगळं काय पाहू शकते. त्यामुळे केंद्र राज्याचा काय भेदभाव या ठिकाणी असतच नाही. आणि राज्य सरकार असलंच तर कसं असते, दुय्यम असते. दुय्यम असते म्हणजे केंद्रावर चालणारं, केंद्राकडे हात पसरणारं, केंद्राकडे जे काय आहे ते केंद्राला शक्ती देईल त्या शक्तीवर काम करणार राहते. स्वतःची काही कुठली पॉवर त्यांना असतच नाही, असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी एकात्मक सरकारमध्ये राज्य सरकार सहसा पाहायला मिळत नाही. युके मध्ये बघा तुम्हाला राज्य सरकार दिसत नाही. असेलच तर घटक सरकार म्हणून काम करतं. केंद्राचं घटक सरकार, केंद्राच्या हाताखालनं बाहुल्य म्हणून काम करण्याचं जे आहे ते काम या ठिकाणी एकात्मक मध्ये करतं. ठीक आहे. आपण संघराज्य असून एकात्मक आहोत, लक्षात ठेवा. म्हणजे एकात्मक मधले काहीच गोष्टी आपण घेतल्या, पूर्ण गोष्टी घेतल्या नाहीत, लक्षात ठेवा. आपण आणखी खूप चांगलं झालं, म्हणजे आपण एकदा फेडरल बी नाहीये आणि ठीक आहे म्हणजे पूर्णपणे, आणि एकतर आपण पूर्णपणे युनिटरी बी नाहीये. ठीक आहे. आपल्या सोयीनुसार आहोत, लक्षात ठेवा. दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजे. युनिटरी आणि फेडरल दोन्ही एकत्र असेल ना तर खूप बढिया गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. जसं ज्यूस पिल्यावणी मिक्स ज्यूस तशा प्रकार आहे. जसं मजेदार लागते की नाही, तसं आपलं जे काही संविधान आहे, आपलं जे काही राज्यव्यवस्था आहे ती मजेदार राज्यव्यवस्था आहे. कारण संघराज्य प्लस आपल्याकडं काही प्रमाणात एकात्मक जे आहे त्या गोष्टी आपल्याला याच्यात दिसून येतात. तुम्हाला मी जेव्हा पुढे प्रकार येईल आपला संघराज्य येईल पुढल्या लेक्चरमध्ये, संघराज्यामध्ये सांगतो तुम्हाला नेमकं दोन्हीमध्ये काय फरक आहे. अजून डिटेलमध्ये सांगतो, आता तर सांगतच आहे तुम्हाला मी. ठीक आहे. आता बघा एक संघराज्य जिथे फेडरल कॉन्स्टिट्यूशन त्याची उदाहरणं बघा. मी पहिले सांगितले भारत आहे, भारताची राज्यघटना फेडरल आहे. अमेरिकेची आहे तर अमेरिकेचं क्लासिकल उदाहरण म्हटले बघा. म्हणजे अमेरिकेचं जे काही उदाहरण आहे क्लासिकल आहे एकदम. पूर्ण केंद्र राज्याचं काही देणे घेणं नाही. केंद्र आपलं आपलं काम करतं, राज्य आपलं आपलं काम करतं. काय देणे घेणं दोघांमध्ये, पूर्ण फरकच झाला या ठिकाणी दोघांमध्ये. ठीक आहे. स्वित्झर्लंड मध्ये सेम तेच, केंद्र राज्याचं काय देणे घेणं नाही. टोटल डिफरंट, टोटल डिफरंट. ऑस्ट्रेलियामध्ये पण सेम तसंच. थोडाफार इथं समोर सूचीचा प्रकार आहे या ठिकाणी. समोर सूची जी आहे ना, कारण आपण समोर सूची कुठून घेतली, जेव्हा बघतो आपण घटनेमध्ये कुठून कुठून काय घेण्यात आलं आपल्या, त्या टायमा लक्षात ठेवा समोर सूची जी आहे आपल्या देशात समोर सूची जी घेतली, तर ती सूची कुठून घेतली, 7व्या परिशिष्टामध्ये. परिशिष्ट 7 मध्ये सूची दिली, लक्षात ठेवा. 7व्या परिशिष्टामध्ये सूची जी आहे आपण केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची, ते समवर्ती सूची जी आहे ना आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया बऱ्यापैकी या दोघांपेक्षा वेगळं आहे. अमेरिका आणि स्वित्झर्लंड पेक्षा ऑस्ट्रेलियाचं संघराज्य थोडं वेगळं आहे. एकदम क्लासिकली म्हणता येणार नाही आणि एक प्रकारे भारतासारखंही म्हणता येणार नाही. कॅनडाचं संघराज्य आहे, लक्षात ठेवा. भारत संघराज्य आहे ना, कॅनडाच्या मॉडेल आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कॅनडाचं संघराज्य बघितला तर कॅनडाचं आणि भारत संघराज्य एकच आहे. म्हणजे जर प्रश्न विचारता येतात त्या ठिकाणी, भारताचे संघराज्य अमेरिकन मॉडेलवर तयार झाले. रॉंग स्टेटमेंट मित्रांनो. भारताचं संघराज्य अमेरिकन संघराज्याच्या मॉडेलवर तयार झाले, रॉंग स्टेटमेंट आहे. ठीक आहे. भारताचे संघराज्य कॅनडाच्या मॉडेलवर तयार झाले, ते एकदम बरोबर स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा. तर कॅनडाच्या संघराज्यातून आपलं संघराज्य घेतलेलं आहे, एकात्मक आपण त्याच्यामध्ये मिसळून घेतलेलं आहे. तर एकात्मक सरकार कुठकुठं आहेत, इंग्लंडमध्ये आहे, मी पहिले सांगितलं. इस्रायल आहे, न्यूझीलंड आहे, आणि एकात्मक सरकार जर बघितलं तर फ्रान्समध्ये पण, लक्षात ठेवा. फ्रान्स या देशामध्ये सुद्धा एकात्मक सरकार पाहायला मिळते. म्हणून जिथं एकच सरकार असते, एकच सरकार सगळ्या गोष्टी या ठिकाणी रेग्युलेट करत असते. अशा प्रकारे जे काही संविधान आहे त्या संविधानाचे पुढले जे प्रकार जे आहेत ते प्रकार आपल्या ठिकाणी दाखवले, लक्षात ठेवा.
पहिलं काय आहे, स्वरूपानुसार संविधानाचे प्रकार लक्षात ठेवा. स्वरूपानुसार संविधानाचे प्रकार याच्या पहिला आपण बघितले बघा मित्रांनो, लक्षात ठेवा. हे संविधानाचे प्रकार बघा. लिखित राज्यघटना पाहिलेली आपण, अलिखित राज्यघटना पाहिलेली आहे. याचे स्क्रीनशॉट पाहिजे तर पटकन तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जर पहिलं तुम्ही लेक्चर पाहिला नसेल तर. ठीक आहे. लिखित राज्यघटना, अलिखित राज्यघटना. आणि आता आपण बघितलं हे त्याच्यानंतर लिखित राज्यघटना, अलिखित राज्यघटनेनंतर स्वरूपानुसार संविधानाचे प्रकार जे आहेत ते स्वरूपानुसार संविधानाचे प्रकार बघितले. संघात्मक संविधान, भारतात संविधान संघात्मक स्वरूपाचं आहे, अमेरिकेत संविधान संघात्मक स्वरूपाचं आहे. आणि एकात्मक संविधान, ठीक आहे, युनिटरी कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते युनिटरी कॉन्स्टिट्यूशन आपण आता पाहिलेलं आहे. तर लिखित राज्यघटना, अलिखित राज्यघटना, संघात्मक राज्यघटना आणि एकात्मक राज्यघटना हे संविधानाचे एकूण टोटल चारही प्रकारामध्ये जर काय अडचण असेल तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करत चला, सांगत चला. अजून तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगण्याचा जे प्रयत्न आहे ते करतो या ठिकाणी. तर बघा एकदम बेसिक पासून या लेवलला तुम्हाला कोणीही गोष्ट सांगत नसेल, लक्षात ठेवा. या लेवलला कोणी सांगत नाही, कुठल्याही पुस्तकात दिलेलं नाही, व्हिडिओ पण याच्यावर तुम्हाला प्रॉपर पाहायला मिळत नसतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला इथं माहिती देण्यात आलेली आहे. याच्यावर प्रश्न बनू शकतात, प्रश्न बनतील तर बनतीलच, पण प्रश्न जरी बनला नसेल तर तुम्हाला तर कळून जातं की स्वरूपाळ संविधान काय असतात, लिखित अलिखित संविधान काय असेल, तुम्हाला तर कळून जातं, तुमचा तर बेस पक्का होऊन जातो. तर कसा वाटला लेक्चर हे सांगा. आणि याबरोबर महत्वाचा मुद्दा असा की कमेंट करून कळवत चला, आम्हाला सांगत चला. आमच्या अकॅडमीच्या ऍपवर जाऊन ऍडमिशन वगैरे केल्यानंतर हे व्हिडिओ पाहताना किंवा तुम्हाला कुठल्या समस्या येत आहे ते तुम्ही याच्यावर सांगत चला. मी पुढल्या लेक्चरमध्ये जे आहे ते पुढच्या लेक्चरमध्ये याला मी तुम्हाला जे आहे ते क्लिअर करून देत चालेल. ठीक आहे. तर धन्यवाद, थँक्यू. या ठिकाणी थांबतो मी या ठिकाणी. ठीक आहे.